नमस्कार मित्रांनो, स्वर्णिम कोकण यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचा सहर्ष स्वागत। तर मित्रांनो, तिलेरी गावामध्ये बऱ्याच ठिकाणी रानभाजी मिळतात आणि याचपैकी एक रानभाजी असा ती म्हणजे कणकीचे कोंब। आता हे कणकीची कोंब काढायची म्हणजे प्रचंड मोठी मेहनत, कारण खास कळग्यात काट्याकुट्यात जाऊन हे कणकीचे कोंब काढूचे लागतात। तर आज माझ्या मित्रांसोबत आपण हे कणकीचे कोंब काढूया आणि त्याची भाजी कशा प्रकारे करतात आणि काढ बघूया। हा बुळबुळीत नाही मा तो ना खाली असा तो सावकाश रे बाबा, नाही गावणार नको हा। रिक्सवर काढू नकोस। आम्ही आता कोंबची काढायला चाललेलो आहे तो मा डोळ्यात हा घालशी ते कोंबची घ्यायची। तुमच्या भाषेत काय म्हणतात का? जळू जळू तुळस गाव। म्हणजे काढ लोणचा घालू आहे, लोणचा नाही का खराक घालू आहे। असं तिकडे आकाश दिसत नाही कसे। काय करतो त्या कोंबांना सांग। ही रानभाजी आहे, अशा घाटामध्ये वगैरे भेटते आपल्या कोकणामध्ये। आणि या भाजीचं लोणचं करतात, लोणचं करून खाऊ शकता, भजी करू शकताय, भजी पण रव्यामध्ये फ्राय करू शकतात, तिखटमध्ये म्हणजे जसे माशाचे आपण प्रकार करतो भाजून सेम तसे सेम करता येतात। आणि पौष्टिक भाजी, आयुर्वेदिक भाजी सोलावी लागते। त्याचा काही भाग असतो असं नरम, त्या नकाने तुम्ही जर लावून बघितलं तर कळतो की हा नरम आहे, तो तेवढा घ्यायचा। आणि ही भाजी जर आपण वर्ष 2 वर्ष काहीच होत नाही या भाजीला, कधी पण एनी टाइम तुम्ही घेऊ शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे कणकीचे कोंब मी तिलारीमधून माझ्या मित्राकडून घेऊन येलो आहे। आता हे कणकीचे कोंब आपणाक दिसतात जास्त, पण हे सोलल्यावरती ह्याची भाजी अगदी आपणाक कमी प्रमाणातच मिळतात। आता हे कोंब आपणाक याच्या अशा प्रकारे साली काढून सोलूचे असत आणि त्याच्यामधील नरम भाग आपणाक फक्त घेऊचो असा। कणकीच्या कोंबाच्या साली काढतेवेळी अशा प्रकारे खाली नरम भाग आणि वरती टणक भाग असतो, मग तो सुरीने कापून घेऊचो आणि हो नरम तेवढंच भाग आपणाक बाजूक काढून घेऊचो असा। मित्रांनो, हे सगळे कोंब सोलतेवेळी बघा ह्याचं कचरो खूप पडता आणि जवळजवळ 100% मधून 20% हे कोंब मिळतात आणि 80% हे सगळे सालीच निघतात। हे काढलेले नरम कोंब बघा अशा प्रकारे अगदी सॉफ्ट असा हवे, नाहीतर ते खाण्यासाठी चांगले लागत नाही। टणक कधीच कोंब घ्यायचे नाहीत। आता हे काढलेले कोंब अशा प्रकारे स्वच्छ धुवून किसणीवरती किसून घ्यायचे। मी मोठ्या साईजचे थोडेफार कोंब बाजूक काढले, कारण माका हे खारामध्ये घालूचे असत। तर मित्रांनो, हे कोंब अशा प्रकारे स्वच्छ धुवायचे आणि एका काचेच्या, चिनी मातीच्या किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये टाकून घ्यायचे। कोंब जर जास्त असतील तरच वाटीभर मीठ टाकायचं, नाहीतर 2 ते 3 चमचे मीठ याच्यामध्ये फक्त टाकून घ्यायचं आणि ही बरणी दर 2 दिवसांनी फक्त हलवत राहायची। ह्या बरणीमध्ये पाणी थोडं पण टाकायचं नाही, कारण मिठाक थोड्या दिवसांनी ऑटोमॅटिकली पाणी सुटतं। घट्ट झाकण लावून अशा प्रकारे हलवून ही बरणी एका अंधाऱ्या ठिकाणी, थंड ठिकाणी ठेवून द्यायची। आता आपण बघूया ह्या कोंबाची भाजी कशा प्रकारे केली जाता। तर मित्रांनो, किसलेलो जो कोंब असा तो
एका पातेलीमध्ये आपण टाकून घ्यायचो आणि त्याच्यामध्ये त्याच्या साईजनुसार पाणी टाकून आपणाक हे उकडून घ्यायचो असा, कारण हे कोंब खाण्यासाठी कडू असतात आणि त्याका एक वेगळ्या प्रकारचो स्मेल येता, थोडंसं वास येता. त्यामुळे काही जणांका हे वास आवडता तर काही जणांका नाही आवडणार. एक 15 मिनटं ह्याची उकळ काढून आपणाक हे अशा प्रकारे हे पिळून घ्यायचे असत. आता आपण बघूया ह्या किसलेल्या आणि उकळलेल्या कोंबाची भाजी कशा प्रकारे केली जाता. तर आपणाक एका कढईमध्ये थोडासा तेल टाकून घ्यायचं असा. या तेलाच्या फोडणीमध्ये बारीक चिरलेलो कांदो, टॅमॅटो, तसेच कढीपत्ता, लसूण, हळद आणि आपल्या घरातील मालवणी गरम मसालो ह्या सगळ्या गोष्टी टाकून ही फोडणी अगदी व्यवस्थित करून घ्यायची असा. आणि त्याच्यामध्ये ह्यो किसलेलो आणि उकळलेलो किस आपणाक कोंबाचो टाकूचो असा आणि अगदी 5 ते 10 मिनटं आपणाक वाफवून घ्यायचं असा. वाफवल्यानंतर थोडंसं खोबरं टाकून ही भाजी आपणाक खाण्यासाठी तयार असा. तर मित्रांनो, अगदी केळीच्या बोंडासारखी भाजी ही केली जाता आणि अत्यंत भाकरीबरोबर खाण्यासाठी चविष्ट आणि पौष्टिक रानभाजी असा. तुमका कधी हे कोंब मिळाले तर नक्की ही भाजी ट्राय करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.